बघा ही चणा डाळ आहे, मी आता स्वच्छ धुवून घेतली आहे आणि भिजत घातली, अर्धा तास भिजवून घेणार। आज चौथा गुरुवार आहे ना महालक्ष्मीचा, चौथ्या गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य असतो देवीला, याच पुरणपोळ्या बनवणार आहे। व्हिडिओ तुम्ही न स्किप करता पूर्णपणे बघत राहा। हे बघा सुंठ आणि जायफळ आहे, हे मी किसून घेतलं, हे घालणार आहे आता डाळीमध्ये। ही चण्याची डाळ उकडली आहे ना, कुकरमध्ये आहे बघा, ते घालते। सुंठ जरा जास्त घ्यायची, पोटाला बाधत नाही, पुरणपोळी पचायला हलकी जाते। आता मी पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ घेतलं आहे, जास्त गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडासा मैदा घेतला आहे आणि थोडीशी चिमूटभर हळद घातली आहे बघा। आता मळून घ्यायचं चांगलं। हे माझं पुरण तयार झालं आहे। पुरण चांगलं सुकलं की पुरण चांगलं बनतं। पुरण बनवण्याची एक ट्रिक आहे ती, जर पुरण चांगलं सुकलं नाही तर मग बिघडते, पुरण बाहेर येतं पुरणपोळीतून आणि बरोबर नाही होत। या अशा प्रकारे पुरण सुकवलं ना मग पुरण छान होतं आणि पुरणपोळी चांगली बनते। Om Mahalakshmi Namo Namo, Om Vishnu Priyaye Namo।